नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल. आज ऋषीपंचमी आहे, तर ऋषीपंचमीची कहाणी आपल्यासोबत शेअर करते. ऐका ऋषीश्वरांनो तुमची कहाणी. एक आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. तो आपला शेतीभाती करत सुखाने नांदत होता. पुढे एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. तिला विटाळ आला आणि तो तिने घरात तसाच कालवला. त्या दोषाने पुढे काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला आणि त्या बाईला कुत्रीचा जन्म आला. देवाची करणी. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. मुलगा मोठा धार्मिक होता. देवधर्म करायचा, श्राद्ध पक्ष करायचा, आलेल्या ब्राह्मणांचा समाचार घ्यायचा. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध होतं. तेव्हा बायकोला म्हणाला, आज माझ्या बाबांचे श्राद्ध आहे, खीरपुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिने 4 भाज्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीरपुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचे भांडे उघडे होते. त्यात सर्पाने आपली गरळ टाकली आणि हे त्या कुत्रीने पाहिलं. तिच्या मनात विचार आला की ब्राह्मण खीर खातील आणि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचे पातक लागेल. आणि म्हणून ती उठली आणि पटकन जाऊन खिरीच्या पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिने जळते कोळीत घेतले आणि कुत्रीच्या कमरेत मारले. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेवू घातले. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील खायला दिले नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली. आक्रोश करून रडू लागली. बैलाने कारण विचारले तेव्हा ती म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यामध्ये सर्पाने गरळ टाकली आणि म्हणून मी ती पाहिली दृष्टीस पडल्यामुळे, आणि ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्याला जाऊन शिवले. माझ्या सुनेला माझा राग आला आणि तिने तळके खोलीत घालून माझ्या कंबर मोडली. माझे सर्व अंग दुखते आहे. मी काय करू? बैलाने उत्तर दिले, तू आदल्या जन्मी विटाळशीचा विटाळ घरामध्ये कालवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषाने मी बैल झालो. आज मुलाने मला नांगराला धरले, तोंड बांधून मला मारले. मी देखील आज उपाशी आहे. त्याचे श्राद्ध फुकट गेले. हे भाषण मुलाने ऐकले. लागलीच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातले, दोघांना चांगले पाणी प्यायला दिले. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, अरण्यात गेला. तिथे ऋषींचा मेळा पाहिला. त्यांना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलाने सांगितले, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेमध्ये मी पडलो आहे. काही उपाय असेल तर मला सांगा. ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमी कर. तो म्हणाला, हे व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पक्षातील पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याच्या काष्ठाने दंतधावन करावं, आवळ काठी कुटून घ्यावी, तीळ वाटून घ्यावेत, केसाला लावावेत, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्रे नेसावी, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी, असे 7 वर्ष करावं आणि शेवटी उद्यापन करावं. या व्रताने काय होते? रजस्वला दोष नाहीसा होतो, पापापासून मुक्त होतो, नाना तीर्थाच्या स्नानांचे पुण्य लाभते, नाना प्रकारच्या दानांचे पुण्य लाभते, मनी इच्छिलेले कार्य पूर्ण होते. मुलाने ते सर्व केले आणि त्याने पुण्य आपल्या आईबापांना दिले. त्या पुण्याने काय झाले? रजो दोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरले. बैल होता तो सुंदर पुरुष झाला आणि कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघे विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.